स्वागत आहे नवीन एपिसोडमध्ये. आज आहे आर्म्स डे. थोडासा एल्बो जॉईंटमध्ये पेन असल्यामुळं मी आज सिंगल आर्म नाही घेईन, बघतो अल्टरनेटिव्ह कुठली थोडंसं जॉईंटवरती प्रेशर कमी येईल ती एक्सरसाइज करणार आहे. सुरुवात ट्रायसेपपासून करणार. पहिलं वर्किंग सेट 13 भेटल्यात. यावेळी मी रोप अटॅचमेंट यूज केले. थोडासा एल्बोमध्ये पेन असल्यामुळे जास्त सो ह्यानंच घेणार आहे थोडंसं लाईट वेट आणि नंतर ओव्हरहेड मुवमेंट आहे कोणती पण बघतो. आता अजून 2 सेट घेतो याचं, मग लास्ट सेट. आहे तीच घेतली सिंगल आर्म. 8-8 दोन्ही हाताला 8-8 गेले. सो वेट ड्रॉप करणार आहे, थोडा हायर रेप रेंजमध्ये राहणार आहे. एल्बोवरती जास्त मला लोड नाही द्यायचा वाटतं. सो ठीक आहे, चालतं कधीतरी एवढं. सो सेकंड एक्सरसाइजचा सेकंड सेट घेतो. परत ह्याच्यानंतर डायरेक्ट बायसेप्स. आणि आज जिमचा वायफाय खराब आहे, सो त्यामुळे म्युझिक नसणार आहे. काश रोज असं असेल. ट्रायसेपचा झालेला आहे. सुपर सेट म्हणून क्लोज ग्रिप बेंच प्रेस घेतला एक. आता बायसेप, इन्क्लाइन डंबल कर्ल आणि परत रिचर कर्ल घेणार आज. आय थिंक लेट्स गो. लास्ट वीकला 9 गेलेले, आज 12 गेलेत. स्ट्रेंथ एकदम ग्राफ असा वरते. आय थिंक मला वाटतं ट्रायसेपला वेट कमी केल्यामुळं थोडं बायसेपमध्ये जास्त एनर्जी वाचल्या. सो लेट्स गो. बायसेप चांगला तोडू.
प्रीचर कलची मशीन अवेलेबल नव्हती, सो कॉन्सन्ट्रेशन कल्सच घेतलेत. इथंच घेणार 4 सेट. 10 केजीनं 11 गेले त्यावेळेस. आय थिंक पाठीमागच्या वेळी 9 का 10 काय तर गेले ते. सो प्रोग्रेस आहे. अजून 3 सेट घेतो. माझा बायसेप एवढाच असतो. परत घरी झाला घरी पंप चेक करू. लेट्स गो. 15 केजीनं 12 गेलं. अजून 2 सेट, मग पंप चेक करू. पंप चेक. Let's spread. Let's go home.